नमस्कार मित्रांनो, कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपला प्रसाद पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे। आज आलेत माझ्या बहिणीचे सासरे म्हणजेच मामा घरी आलेत। ते घाईघाईमध्ये आहेत आणि आज घाईघाईमध्ये असताना देखील हे बघा इथे काय करतायत तर बघा इकडे आपल्याकडे जास्वंदीची झाडं आहेत हे बघा। तर त्या जास्वंदीला खुंटी मारण्याचं काम चाललंय। खुंटी याच्यासाठी मारतायत, त्यांनाच विचारूया आपण नक्की काय होणार आहे त्याच्या। हे बघा इथे जास्वंदीची फांद एक त्यांनी कट केले हे बघा त्यांच्या हातात आणि ही त्यांनी घरून आणली आहे। तर आता जी आपली जुनी मोठी जास्वंद आहे त्यालाच ते खुंटी करतायत। सुरीने अगोदर ते कापतायत तिथे हे बघा आणि त्याच्यामध्ये ही दुसरी एक त्यांनी फांदी आणली आहे। ही मामा कुठल्या कलरची आता तुम्ही आणलात ती? जास्वंदी गोंडा। ही जास्वंदी जो गोंडा असतो ना तर त्याच्यातली ती जास्वंद आहे आणि आपल्याकडे होती ती सिंगल पाकळीची होती। तर आता आपल्याकडे गोंड्याचं फूल नव्हतं, जास्वंदीचं गोंड्याचं फूल नव्हतं, त्यासाठी त्यांनी ही फांद आणली आणि तिला आता ते खुंटी करतात हे बघा। ते त्यांनी कट मारल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी शिप मारलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी आणलेली फांदी त्याच्यामध्ये टाकलेली आहे, त्याला प्लास्टिकने बांधतायत। पाऊस पण चालू आला। अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदीची जर तुमच्याकडे फांदी असतील म्हणजेच पिवळा असेल किंवा मग आणखी कोणते कलरचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने खुंटी करू शकता। त्यांनी त्यांच्या घरी ट्राय केलाय आणि 15 दिवस अगोदरच त्यांनी फांद घेऊन गेले होते, त्याला त्यांनी अशीच खुंटी केली आणि त्याला आता ते फुलं आलेत, म्हणजे लवकरात लवकर फुलं देखील येतात हे बघा। अशा पद्धतीने बांधून घ्यायचं, त्याच्यामध्ये दुसरं काय त्यांनी काय टाकलंय नाही, फक्त त्यांनी फांद तोडून तिथे शिप मारून त्याच्यामध्ये फांद टाकलाय आणि वरून प्लास्टिकच्या पिशवीने बांधलंय। आपण पण जर व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला देखील ट्राय करायचं असेल तर तुम्ही घरी करू शकता। इतर पद्धतीच्या ज्या जास्वंदी आहेत त्यांचे फांदी आणून आपल्या ज्या साध्या जास्वंदी असतात त्यांना आपण हे करू शकता हे बघा झालंय। मामा हे तुम्ही का बांधताय का पण? आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून। अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये ना म्हणून त्यांनी प्लास्टिकच्या ह्याच्याने बांधलंय। आता किती दिवसांनी आपल्याला रिझल्ट भेटेल काय? आता तुम्हाला 7-8 दिवसांनी याला कोंब फुटतील। ओके, 7-8 दिवसानंतर त्याला कोंब फुटतील। बघूया, आपण नंतर देखील व्हिडिओ किंवा फोटो एखादा आपण पोस्ट करू YouTube वरती, दाखवण्याचा प्रयत्न करू। आणखी मारायचे आहेत? हिला मारू का काय? त्याच्यातलीच आहे ना? त्यातलीच आहे। सुरी लागेल। हे बघा आणखी एक फांद आहे, त्याची देखील खुंटी करतायत ते। हिला कुठे मारू? त्या तिच्यावरती। ते घाईघाईमध्ये आले तिकडे आणि आता त्याच्या घाईघाईमध्ये सगळं काम चाललंय। ही दुसरी जास्वंद आहे, तिला ते मारतायत। आता कसे गणपती जवळ येतात आणि आपल्याकडे तसे गोंडेवाले फुल नव्हतं, तर त्याच्यामुळे तिला आता खुंटी करतोय आपण गोंडेवाले फुलांसाठी। हा, कोयती लागेल मोठी तोड। हे बघा कशा पद्धतीने शिप काढली जाते, त्याला जी फांद आहे तिला शिप करतायत ते। ह्याला आपला हात लागू शकतो, हे नाही लावायचा, हात नाही लावायचा त्याला हात नाही लावायचा का? नाही, बिलकुल नाही। ते आपल्या काय हाताचा हे असतो ना, हा हा, तर त्याला लागला ना तर ते जगण्याचे लय हे आहे। आता ही जास्वंद थोडी मोठी आहे तर त्याच्यासाठी आपण पहिला कोयतीने ते मला वाटतं शिप मारतील त्याच्यावरती। हा पण सेम कलर आहे की कसं काय? सेम आहे गोंड्याची। तुम्ही लावले किती दिवसात आली फुलं? 15 दिवसात आली? नाही, आता फुलं लागली ती। हो ना, हे बघा
अशा पद्धतीने शेप मारून घ्यायचे. जर झाड असेल तर त्याला कोयतीनेच करावं लागेल. प्लास्टिकचे हे बघा, हे बघ. आणि परत एकदा जसं जसं बांधलंय ना तसंच परत ह्याला देखील बांधून घ्यायचंय. आणखी लागेल काय प्लास्टिक? घ्या हो. दुसरे पण बाकी पण कलरचे आपण करू शकतो ना? हा, कुठली पण कलर आपण एक जास्वंदीला 5 फुलं 5 कलर लावू शकतो. एका जास्वंदीला 5 हा, आणू शकतो. दे. अजून लागेल. हो, लागेल मला वाटतं. मोठे जर आपल्याकडे ती पट्टी येते प्लास्टिकची तर ती नसेल ना अवेलेबल? हा, अवेलेबल. हा, ती नसेल तर तुम्ही प्लास्टिक आपली नॉर्मल पिशवी ती असते ना? पिशवी असते ना, ती पण चालते, पण ती अशी चांगली पाहिजे, एकदम जाम बसली पाहिजे अशी. हा हा. आता आपल्याकडे काय नाहीये ती पट्टी, म्हणून आपण आता ही जे दुकानावरतीच्या पिशव्या मिळतात त्याचा वापर करतोय. हे बघा. आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून. हा. मग ते बाकीच्या झाडांना ते मेण वगैरे लावतात तो का? ते हापूस आंब्यांना लावतात, हापूस आंब्याला कलम करतात ना, हा हा हा. आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून. ओके. ह्याचा नॉर्मल मध्ये आपण करू शकतो असाच. ह्याला म्हणजे काय मोठ्या दुसऱ्या काय गोष्टी लागत नाही, फक्त प्लास्टिक पिशवी प्लास्टिकचे आणि जी भान आपल्याला ही करायचं असेल रोप तर हे का. तर चला मित्रांनो, आपलं झालंय आता हे करून खुंटी मारून. मित्रांनो, आपण 2 जास्वंदीच्या रोपांना म्हणजे झाडांना खुंटे करून घेतले आणि ते आता मामा पण निघालेत. त्यांना गाडीवरती लवकर आता केळवाडी जी गाडी आहे त्या गाडीवर घरी जायचं आहे, तर त्याच्यामुळे आपण 2च खुंट्यांना करून घेतल्या. ज्या वेळेला नेक्स्ट टाइम येतील तर दुसरे पण झाडं आहेत आपली जास्वंदीची, त्यांना करून घेण्याचा प्रयत्न करू त्यांच्याकडून. आणि आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनसमोर बेल बटन दाबा. तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय, काळजी घ्या.